जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पोलीस आपल्या कामात नेहमीप्रमाणे बिझी होते। अचानक फोनची घंटी वाजली आणि काहीतरी घडल्याची माहिती कानावर आली। त्यासरशी पोलीस थेट घटनास्थळी गेले। समोर जे दिसलं आणि चौकशीतून जे समोर आलं त्यानं पोलीसही अवाक झाले। अमळनेर तालुक्यातील मारवड गावातील तरुणाचा मंगरुळ MIDC डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आली आहे। तुषार सिंधू चौधरी असं मयत तरुणाचं नाव आहे। तो 37 वर्षाचा आहे। मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकरानं हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे। तुषार हा मूळचा मारवड येथील राहणार आहे। तो 5 तारखेला रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचा शोध सर्वत्र घेण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास तुषार मंगरुळ इथं जखमी अवस्थेत पडला असल्याचं समजले। तुषारच्या कपाळावर डोक्यावर दगडानं वार केलेला होता। त्याच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या। पोलीस ठाण्याचे प्रभारी DYSP धनंजय वेरूळ यांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय। मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकरानं खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपितांना अटक करण्यात आली आहे। तुषारला 2 मुलं आहेत। तो पत्नी पूजासह राहत होता। पूजाचं सागर चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं। सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा राहणार आहे। सागर अनेक वेळा अमळनेरला येऊन पूजाला घेऊन बाहेर जात होता। विशेष म्हणजे सागरचं लग्न झालेलं आहे। त्याला एक मुलगी आहे, पण त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती। त्यामुळे त्यानं पूजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। पूजा ही लग्नाला तयार झाली होती, पण तुषार हा आपल्यात अडथळा बनेल म्हणून त्यानं तुषारचा काटा काढायचा निर्णय घेतला। पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती, तरीही सागर निर्णयावर ठाम होता। पूजानं तुषारला बोलवून घेतलं होतं। माझा नातेवाईक येत आहे, त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा असं तिनं तुषारला सांगितलं। त्यानंतर सागर आला आणि तो तुषार सोबत गेला। दोघेही दारू प्यायले। त्यानंतर दोघे मंगरुळला गेले। तिकडे गेल्यावर सागरनं तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन, लोकेशन आणि CCTV कॅमेरे तपासले। त्यानंतर एक पथक दोंडाईचा इथं पाठवलं। सागरनं मोबाईल बंद करून ठेवला होता। त्याचे मोबाईलचं दुकान होतं, पण हत्येनंतर अवघ्या 6 तासातच पोलिसांनी त्याला अटक केली। तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत।